हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा अभंग 1493. अतित्याई बुडे गंगे, पाप लागे त्याचे त्या, हे तो आपुलिया गुणे असे जेने योजिले. अवचटे अग्नी जाळी, न सांभाळी तो दुःख पावे. जैसी तैसे दावी आरसा, नकट्या कैसे पालटे. 1493. एखादा दुराग्रही अट्टाहासाने गंगेत देहत्याग करील तर त्याला सद्गती तर मिळणार नाहीत, उलट आत्महत्येचे पाप लागेल. कर्माच्या मागील हेतूप्रमाणे पाप पुण्य या गोष्टी त्याच्या गुणानुसार होतात, अशी व्यवस्था ज्याचे त्याने केली आहे. अग्नीच्या स्पर्शाने दाह होतो, हा अग्नीचा स्वभाव आहे. अग्नीपासून स्वतःचे रक्षण केले नाही तर दाहकतेचे दुःख भोगावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, जसेच्या तसे प्रतिबिंब दाखवणे हे आरशाचे काम आहे. मनुष्य नकटा असेल तर तसेच दिसणार, त्यात बदल कसा होणार. 1494. हेंदर्याचे भरिता कान, हलवी मान भोकरिते. नाही मी येथे सांगो स्पष्ट, भावे नष्ट घेत नाही. अवगुणी बाटले चित्त, तयाहित आतळेना. तुका म्हणे फजित खोरा, म्हणता बरा उगा रहा. बुद्धिहीन हेंद्रटाला कितीही उपदेश केला, त्याचे कान भरले तर तो ऐकताना उगीच मान हलवितो. त्याला त्यातला एक शब्दही समजत नाही. त्याच्या कानाची भोके रिकामीच राहतात. अशा प्रकारच्या नष्टपापी ओंगळाला सदुपदेश कळत नाही, म्हणून त्यांना स्पष्ट शब्दात काही सांगू नये. काम क्रोधादी विकारांनी भरलेल्या अंतकरणाला शुद्ध सात्विक विचार स्पर्श करीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा अमंगळ फजितखोर माणसाचा तू धिक्कार कर, त्याला काही न सांगणे योग्य. 1495. नाही सरो येत जोडिल्या वचनी, कवित्वाची वाणी कुशळता. सत्याचा अनुभव वेदी सत्यपणे, अनुभवाच्या गुणे रुचो येते. काय आगीपाशी शृंगारिले चाले, पोटीचे उकले कसापाशी. तुका म्हणे येते करावा उकल, लागेची ना बोलू वाढूनी. अक्षराला अक्षर जोडून केलेल्या काव्यात काव्य प्रतिभेचे गुण येत नाही किंवा काव्य कुशलता अनुभवास येत नाही, त्यामुळे ते भगवंतही प्रसन्न करीत नाही. एका सत्याच्या आचरणाने यांचा अनुभव अंतरी येतो. अनुभवामुळे त्यातील तथ्य ध्यानी येते. अशुद्ध धातूवर सोन्याचा मुलामा देऊन वरवर सुंदर केला तरी तो अलंकार अग्नीपुढे नेताच अशुद्ध धातू उघडा पडतो. त्याचे काय चालणार. तुकाराम महाराज म्हणतात, अंतरीचा खरा भाव सांगण्यासाठी शब्दांचा आधार घ्यावा लागत नाही, त्याची पात्रता लगेच कळते. 1496. लचाळाच्या कामा नाही ताळावाळा, नकळे ओंगळा उपदेश. वचनचर्येची नचळे चांचणी, ऐसी संगष्टनी अमंगळ. समय नकळे वेडगळ बुद्धी, विजाती ते शुद्धी चांच चाट. तुका म्हणे याचा अधिकारची बरा, बहुमती खरा हुनीहीन. 1496. बेशिस्त अजाळगळ माणसाच्या कामात ताळमेळ नसतो. त्या निर्लज्ज माणसाला किती सांगितले तरी कळत नाही. जगातील शिष्टाचार संस्कारशील बोलणे चांगला आचार समजत नाही, त्याची संगत वाईट असते. अशा वेडगळ माणसांना काळ वेळ काहीही समजत नाही, त्यांची बुद्धी विसंगत असते. तुकाराम महाराज म्हणतात, जे गाढवाहून गाढव हीन बुद्धीचे आहेत त्यांचा तिरस्कार करणे चांगले. 1497. एक धरिला चित्ती, आम्ही रुकुमाईचा पती. तेने झाले अवघे काम, निवारला भवभ्रम. परद्रव्य परणारी झाली विषयाची परी. तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार. आम्ही एकमात्र रखुमाईचा पती पांडुरंग चित्तात धरला, त्यामुळे आमची सारी यातायात संपली. संसार दुःख नाहीसे झाले. परद्रव्य परणारी विषवत वाटू लागले. तुकाराम महाराज म्हणतात, आमचा भाव शुद्ध झाल्याने भगवत प्राप्तीसाठी अन्य साधनांचा खटाटोप करावा लागत नाही. 1498. बेने पळे डोळसा,
नकळे मृत्यू तो सरिसा, कैसी झाली दिशाभुली, नवजाती ए वाट चाली, संसाराची खंती, मावळल्या तरी शक्ती, तुका म्हणे हिना, बुद्धी चुकली नारायणा. दूरदृष्टी नसणारे काही डोळस मृत्यूपासून पळून जाण्याच्या विचारात असतात. मृत्यू सतत बरोबरच असतो हे त्यांना कळत नाही. त्यांची दिशाभूल झालेली असते. ज्या वाटेने गेले असतो मृत्यूचे भय निवृत्त होते, त्या परमार्थ वाटेने ते डोळस जात नाही. देह इंद्रिये क्षीण झाले तरी ते परपंचाची काळजी करीत बसतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांची बुद्धी गोंधळलेली असते. 1499. अभिमानाचे तोंड काळे, दावी बळे अंधार, लाभ न्यावा हातोहाती, तोंडी माती पाडोनी, लागली से पाठी लाज, झाले काज नासाया, तुका म्हणे कुच्चळ मनी, विटंबनी पडली ती. अभिमानाचे तोंड काळे असते. तुम्ही स्वतः प्रकाशरूप आहात, पण हा अभिमान तुमच्या अंगी जडला की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मुद्दाम अंधार करतो. अंधाराच्या भ्रमात पडल्यामुळे हरिभक्तीची स्फूर्ती नाहीशी होते. तोंडात दुःखाची माती घालतो. स्वात्म सुखाचा लाभ हातोहाती दूर नेतो. अभिमानाला संकोच वाटून संतांना शरण जाण्याची लाज वाटते. त्यांचे मोक्ष प्राप्तीचे हित दूर जाते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या मनात पाप, अभिमान, संकोच असतो ते विटंबनेत अडकतात. 1500. चोराची या दुडका मनी, वसे ध्यानी लांछन, यासी आम्ही करणे काय, वर्षो न्याये पर्जन्ये, ज्यांच्या बैसे खतावरी, ते चुरचुरी दाखवणी, तुका म्हणे त्याची खोडी, त्याची जोडी त्या पिढी. चोराच्या मनात सतत दास्ती असते की आपली चोरी पकडली जाते की काय, किंवा कोणी परिचित भेटतो की काय, अशा भीती वाटणे हा कलंक आहे. पण याला आम्ही काय करणार? पर्जन्य वर्षाच्या न्यायाने आम्ही उपदेश करीत राहू. ज्याच्या मनी दोष असतात तेथे आमच्या वचनांची धडधड होणार. तुकाराम महाराज म्हणतात, जालीच्या अंगी जी खोड आहे तीच त्याला पीडा देते. आमचे बोलणे सर्वांचे हित लक्षात घेऊनच केलेले असते. 1501. बुद्धिहीना उपदेश, ते विष अमृती, हुंगो नये गोरवाडी, ते जोडी विटाळ, अळसियांचे अंतरकुंडे, जैसे मडे निष्काम, तुका म्हणे ऐशा हाती, मज श्रीपती वाचवा. 1501. बुद्धिहीनाला परमार्थाचा उपदेश करणे म्हणजे अमृतात विष कालवणे. त्या घाणीचा वास घेऊ नये, ते दुर्गंध आणि विटाळच होतो. आळशी माणसाचे अंतकरण खोटे असते. प्रेताला ज्याप्रमाणे भावना नसतात, ते काही करीत नाही, त्याप्रमाणे आळशी माणसाला काही करण्याची इच्छा नसते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अशा आळशी खोट्या मूर्ख लोकांच्या संगतीतून माझी सुटका कर. 1502. न करी तुमची सेवा, बापुडे मी पणे देवा, बोलिलो ते पाववा, पण सिद्धी सकळ, आनिक काय तुम्हा काम, आम्हा नेदी तरी प्रेम, कैसे धर्मा धर्म, निश्चयेसी राहती, आम्ही वेचलो शरीरे, तुम्ही बीज पेरा खरे, संयोगाचे बरे, गोड होते उभयंता, एका हाते टाळी, कोटे वाजते निराळी, झाला तरी बळी, स्वामी विन शोभेना, रूपा यावे जी अनंता, दरीन पुटाची त्या सत्ता, होईन सरता, संता माझी पोसना, ठेविले उदारा, वरी काय तो पातेरा, तुका म्हणे बरा, रोकडाची निवाड. 1502. देवा मी तुमची सेवा मीपणाच्या भावनेने करीत नाही, माझा उद्धार तुमच्या हातून करीन ही माझी प्रतिज्ञा पूर्णत्वास न्या. आम्हाला प्रेम द्यायचे नाही तर तुम्हाला आणखीन काय काम आहे? तुम्ही प्रेम दिले तरच पाप पुण्य निश्चयाने राहणार नाही. आम्ही शरीर अर्पण केले आहे, देहभान संपवला, निज स्वरूपाची ओळख झाली, यामध्ये तुम्ही आता खरे बीज पेरा. उभयंताचा योग्य संयोग झाला म्हणजे अवघे गोड होते. एका हाताने वेगळी टाळी वाजविता येत नाही. सेवक कितीही सामर्थ्यवान झाला तरी स्वामीशिवाय शोभत नाही. ए अनंता, सगुण रूप धारण करा म्हणजे त्या स्वरूपाची सत्ता हा आधार मी घेईन. त्यामुळे मी संतांचा आवडता होईल, तेच माझे पालन पोषण करतील. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही भक्तिप्रेम देण्याचे उधारीवर ठेवले तर सर्वांचे पोत्रे होईल, म्हणून आमचा उद्धाराचा व्यवहार रोखीने केलेला बरा. 1503. भुके नाही अन्न, मेल्यावरी पिंडदान,
हे तो चाळवा चाळवी केले आपणची जेवी नैवेद्याचा आळ वेचे ठाकणी सकळ तुका म्हणे जड मजन राखावे दगड 1503. आपल्या माता पित्याला जिवंत असताना भूक लागल्यावर पुरेसे आणि सात्विक चांगले भोजन देत नाही आणि ते मरण पावल्यावर यथाविधी पिंडदान करतात. हे प्रकार म्हणजे ढोंग आहे. त्यामध्ये स्वतःची फसवणूक असते, कारण श्राद्धाकरिता केलेल्या मिष्टान्नाचे भोजन तो स्वतःच खातो. काही लोक देवाच्या नैवेद्याला केलेले पक्वान्न स्वतःच्या पोटात भरतात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला दगडाप्रमाणे जड मूड न ठेवता माझ्या हातून मात्या पित्याची आणि आपली सेवा घडू द्या. 1504. सर्व भाग्यहीन असे सांभाळिलो दीन पायी संतांचे मस्तक असो जोडोनी हस्तक जाणे तरी सेवा दिन दुर्बळांची देवा तुका म्हणे जीव समर्पून भाकी किव. 1504. जीवनाच्या सर्वांगात मी भाग्यहीन दुर्दैवी आहे, दीन आहे, पण माझा संतांनी सांभाळ केला आहे म्हणून मी संतांच्या पायावर मस्तक ठेवून दोन्ही हात जोडून उभा राहिलो आहे. माझ्यासारख्या दिनदुर्बळाची सेवा कशी असते तुम्हाला ठाऊक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझा जीव अर्पण करून तुम्ही माझी कीव करावी म्हणून मी तुमची करुणा भाकीत आहे. 1505. भाग्याचा उदय ते जोडी संतपाय येतो निया नुटऊ माता मरणा वाचुनी सर्वता होई बळकट माझ्या मना तू रे धीट तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी. परम भाग्याने मला संतांचे चरण लाभले. याच्या संत चरणावरून माझे मस्तक मृत्यूशिवाय दूर होणार नाही. माझ्या मना तू धीट आणि बळकट हो. तुकाराम महाराज म्हणतात, मी संत चरणी लोटांगण घातले आणि भक्तीचे सदभाग्य मला मिळावे ही मनोकामना पूर्ण झाली. 1506. नाही तरी आता कैचा अनुभव झालासी तू देव घर घेन जेथे देखो तेथे लांचाचे पर्वत घ्यावे तरी चित्त समाधान आदिवरी हातया नावे उदार उसण्याचे उपकार फिटाफिट तुका म्हणे जैसी तैसी करू सेवा सामर्थ्याने देवा पायापाशी. देवा तू तुझे ब्रीद राखतो असा अनुभव येईल ही अपेक्षा नाही. तू घर बळकावयास देव झालास. जिकडे पाहावे तिकडे पर्वत लाच कोणाकडून काही घेतात तेव्हा तुम्हाला समाधान वाटते, काही न घेता दान देण्यासाठी ज्याचा हात वर असतो त्याला उदार म्हणतात. काहीतरी काम करून घेतले व त्याचे मोल म्हणून दान दिले तर ते दान होत नाही, उपकाराची फिटाफिट होते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आमच्या कुवतीप्रमाणे तुझी सेवा करू. तू मोठा दानशूर आहेस आणि आम्हाला भरपूर दान देशील अशी बिलकुल आशा नाही. 1507. आम्ही सर्व काळ कैची सावधान व्यवसाये मन अभ्यासले तरी मना मोठ ठेविले चरणी केलो गुणागुणी कासाविस याच कानसुली मारितसे हाका मज घाटू नका मधी आता तुका म्हणे निद्रा जागृती सुषुप्ती तुम्ही हो श्रीपती साक्षी येथे. आम्ही निर्गुणांचे ठाई सतत कसे एकाग्र राहू. विविध प्रकारच्या सांसारिक कामात मन व्यस्त असते तरीही देह तुमच्या चरणी ठेवला, कारण त्याच्या गुणागुणाने कासावीस केले. मन हैराण झाले, आमचे देहरूपी बोचके तुमच्या पायावर ठेवले, कारण अनेक अवगुणांनी कासावीस केले आहे. म्हणून मी विठ्ठलाच्या कानाजवळ जाऊन हाका मारतो आहे की देवा मला या देह उपाधीमध्ये घालवू नका. तुकाराम महाराज म्हणतात, ओ श्रीपती माझ्या जागृत निद्रा स्वप्न स्थिती या तीनही अवस्थाचे तुम्ही साक्षीदार आहात. तुम्हाला सर्व कळते. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.